त्यांचा महिमा वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे। निळोबाराय हे पंढरीतल्या मालकाचे अत्यंत लाडके लढीवाळ संत, शेवटचे संत, पारमार्थिक क्षेत्रातल्या अधरीव लोकांचं वाक्य सांगतोय, माझं नाही। फार मार्मिक तात्विक पंढरीतल्या मालकाच्या अंतःकरणातली संत निळोबाराय बसा। आणि पुन्हा एकसा गोडसा मुद्दा सांगायचा झाला तर पंढरीतल्या मालकावर जेवढं प्रेम आहे त्याच्या हजारो पटीनं प्रेम देहूतल्या मालकावर निळोबारायांनी केलं। तुकोबारायचे निष्ठावंत भक्त निळोबाराय किती प्रेम तुकोबारायवर। एकदा पंढरपुरातले मालक निळोबारायांच्या भेटी करता आले, असीम प्रेम। एकदा पंढरीतले मालक निळोबारायला भेटण्याकरता एकदा आले, पण मला असं वाटतं त्या दिवशी निळोबारायला एक उत्कंठा होती, एक त्यांच्या अंतःकरणात एक भाव होता की आज मी तुकोबारायांना भेटावं, देहूतल्या मालकांना भेटावं। पण देहूतल्या मालकांचं वैकुंठगमन झालेलं होतं, तरी पण निळोबारायच्या अंतःकरणामध्ये एवढी उत्कंठा की मी तुकोबारायांना भेटावं। तुकोबाराय हे पंढरपुरातल्या मालकाचा प्राण होते, अंतःकरण होते, हृदय होते। आणि मग तुकोबारायला जो मानणारा व्यक्ती आहे ती व्यक्ती पंढरपुरातल्या मालकांना आवडायची, म्हणून पंढरपुरातले मालक निळोबारायच्या भेटी करता स्वतःहून आले। महाराज मला सांगायचं एक की तुकोबारायविषयी निळोबारायच्या अंतःकरणात किती प्रेम, तर पंढरपुरातल्या मालकाला त्यांनी वापस केलं। तुझ लागी येथे बोलाविले तुझ लागी येथे क्या बात है बोलाविले प्रार्थिल्या वाचोनी आला प्रार्थिल्या वाचोनी आला तुझ लागी येथे बोलाविले तुझ लागी येथे बोलाविले प्रार्थिल्या वाचोनी आला तुझ लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचूनी आला शिका। पुढे येत आहेत या इकडे बसता येत मोकळं।
एक सहज कल्पना करा सज्जन श्रोत्यांनो, आपल्याकडे काम करण्यासाठी एखादा आपला नोकर असावा आणि त्याला एखादं काम सांगितलेलं असावं, हे काम तू करायचंय, त्याला सूचना केलेली आहे, सूचना झाल्याच्या नंतरही तो काम ओघळता मालकाच्या एका कार्यक्रमात हजर झालाय परगावी. विकास भाऊ, मालकानं सांगितलं, तुला कळतं का रे काही? तुला मी काम काय सांगितलं होतं, ते काम सोडून तू इथं कशाला आलास? दुसऱ्या दिवशी सकाळी मालकाला पहाटे उजडायला प्रस्ताव टाकला, आपला हिसाब करा. हिसाब कळाला ना तुम्हाला? हे माझ्याकडे पैसे होते फिरलेले, तुमचे घेऊन टाका, तुमचं काम संपलं. काम फुकट करत होता का ते नोकर? नाही, त्याचा तनखा होता, मोबदला होता त्याचा. बरं, मालकानं त्याला सांगितलं होतं तू ते काम कर रे, तू इकडे येऊ नकोस, तरी तो आलाय, पगार आहे त्याला. मोबदला घेणाऱ्या व्यक्तीला डावलल्याच्या नंतर त्याला इतक्या मुंग्या लागतात, कळालं ना वाक्य? त्याला इतक्या मिरच्या लागतात, त्याची इतक्या सगळ्या अंगाची आग होती, 10 होती, 10. तर महाराज पंढरपुरातल्या मालकाला परत केल्यावर काय वाटलं असेल हो? तो किती मोठा आहे सांगता येईल का कोणाला? गिरगावच्या बाळ्याला तर नाही. 1 कोटी महाराज जरी एका जागेवर आले तरी त्याचं मोठेपण सांगता येणार नाही. का महाराज असो, लवभाऊ, राजकीय क्षेत्रातले लोक असो, उद्योग क्षेत्रातले असो, व्यापार क्षेत्रातले असो, मन पारमार्थिक क्षेत्रातले असो, शेती क्षेत्रातले असो, कुठल्याही क्षेत्रातले असो, यायचे व्यवहार किती दिवस चालवायचे त्याच्या हातात आहे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुको नको, कवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुको नको, दयाचे भजन देखवी ऐकवी एक राजी तुमच्यातली वेगात उतार घ्यायचा, तुमच्यातली आणि माझ्यातली ही दळणवळण क्रिया चालू ठेवायची सत्ता ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात चेतन महाराज. आणि त्याला परत केले हो, त्याला परत केले. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुमच्या एखाद्या कार्यक्रमात जर मी आलो, तुम्ही मला जा नाही म्हणले, पण मला आवडेल इतका जर आदर नाही केला तर पुन्हा या वाटत नाही. कोणाला? गिरगावच्या बाळ्याला. आणि कोणाच्या नावावर 2 टायमाच्या भाकरी खालाय? पंढरपुरातल्या मालकाच्या. मग मला सांगा, इतका तणका आम्हाला, त्याला तर सरळ सरळ जा म्हणलेत. हो, हे जे मंजूळ वारं सुटलंय का, त्याच्या सही शिव सुटत नाही. हो, त्यानं जर सही वाकडी तिकडी केली आणि वाऱ्याला सांगितले काहीच शिल्लक ठेवू नको, तर आंब्याला कैरी राहणार नाही, आपल्या घरावरचे पत्र राहणार नाहीत. हे सगळं त्याच्या हातात आहे. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता. आपल्याकडे सत्ता किती दिवस असेल? पुढच्यानं चुकीचे बटन दाबले की झोपला. त्याच्या हातात आहे का सत्ता? पुढच्याच्या हातात आहे. आणि पुढच्याला कोण देणार चालना? पंढरपुरातला सांगतो, याचे बटन दाबू नका, यानं 5 वर्ष लय रगीलपणा केलाय.
कोण सांगतो अंतकरणात इच्छा? कोण देते सदिच्छा? पंढरपुरातला मालक देतोय. मग मला सांगा, आपल्याकडे किती दिवस सत्ता? किती दिवस? किती दिवस? किती दिवस? महाराज विश्व निर्माण त्याने केलंय, या विश्वावर त्याची सत्ता आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे. सूर्याचा प्रकाश असेल, वारा असेल, सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे. आणि त्याला सरळ सरळ सांगितलंय, तुझ लागे येथे बोलाविले कोणी. कशाला आलात? कोण बोलवले तुम्हाला? मान खाली घातली हो पंढरपुरातल्या मालकानं, आणि मान खाली घालून निळ भरायला विचारलं, भेटायचं कोणाला? तुकयाचा धावा करीत असो, तुकयाचा धावा करीत असो, मने आम्ही नोळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत असो. म्हणजे तुकोबाराय निळोबारायला इतके आवडत होते, त्या निळोबारायचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आहे. कीर्तनाचं निमित्त हे औचित्य आहे. एक गोड पर्वकाळ साधला. हा त्रिदिनी सोहळा या पवित्र देशाला लाभलेला, प्रजेवर आई लेकरावर जितकं प्रेम करते, मातृवत प्रेम पितृवत प्रेम करणारा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या वाचनात 5 राजे आले राजकारणातले. मी त्यांना डॉन म्हणतो, डॉन राजकारणातले. आपले इतके फुटके नशीब आहेत, ह्या 5 मधला एकही आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. हे 5च झाले राजे. येतील, होतील, जातील, दळतील, काही विषय नाही, पण यांच्यासारखे नाही. या पवित्र भारत देशाला लाभलेला राजा, 5व्या क्रमांकाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि 1 नंबरचे राजे होते द्वापार युगातले भगवान कृष्ण परमात्मा. त्याच्यानंतर राजा झाला राजकीय क्षेत्रातल्या सूत्राचं कोड गणित ज्याच्याकडे, विदुर काका. त्याच्यानंतर कनक. वाची जाणं. मला असं वाटतंय ज्याला राजकारणात पडायचं त्याने हे वाचिलं पाहिजे. इकडं तिकडं कशाला तोंड खुपसायचे, विठाला विठाला विठाला. महाराज, माझ्या रयतेच्या राजाला प्रजेचं राज्य, ही प्रजा एकवटायची होती, राजकारण करायचं होतं. म्हणून याच पट्ट्यामध्ये जिथं जिथं कीर्तन तुकोबारायचं असेल, तिथं तिथं रयतेचे राजा तुकोबारायांच्या कीर्तनाला हजर राहायचे. आणि रयतेचे राजा आज कीर्तनाला येणार आहेत असं तुकोबारायला निरोप मिळायचा तो सोनबा ठाकूरांकडनं. आणि सोनबा ठाकूर हे तुकोबारायचे मृदंगाचार्य होते. विठाला विठाला. आणि छत्रपती कीर्तनाला येणार आहेत असं कळाल्यावर त्या दिवशी तुकोबारायाने अभंग पायकीचा घ्यायचा. आणि पायकीच्या अभंगात
राजाश्रय सांगितला, राजाच्या मर्यादा सांगितल्या. ह्या मर्यादा सांभाळल्याच्या नंतर राजा प्रजेचं पालन कसं करू शकतो याचं काटेकोरपणे विवेचन माझ्या रयतेच्या राजाला जगद्गुरु तुकोबराय संबोधायचे. काय ताकद महाराज या लोकांची. अशा एका परम पावन राजाचा जन्मोत्सव तिथीनुसार, बरोबर आहे. ते काय झालं माहितीये का, लहान लेकराला आजार झाल्याच्या नंतर वैद्याने, डॉक्टर साहेबांनी 2 बाटल्या दिल्या. 2. तर ते आईनं एका ढकणामध्ये 10 ml, 5 ml, 2.5 ml, 3 ml औषध दिले होते. बाळा असं अलगद घ्यायचं अक्षय बुवा, पण एक औषध दिलं की ते घेत नव्हतं. तशा आपल्या जीवनात ह्या 2 दिवसात 2 औषधं मिळाली. एक औषध गोड झालं, रयतेच्या राजाचा जन्म झाला, आणि एक औषध कडवट होतं. आजच्या तिथीला तुकोबराय निघून गेले. आजची तिथी माणसानं माणसासारखं, माणसाने माणूस म्हणून जगावं. भरकटलेल्यांची माथी दुरुस्त करण्याची ताकद ज्यांच्या गाथ्यात, तो गाथा तुकोबरायांचा आहे. 5वा वेद आहे. वेद 5वा वेद तुकोपनिषद. अशा परम पावन या महाराष्ट्राच्या मातीला, या भारत देशाला लाभलेलं आध्यात्मिक क्षेत्रातलं एक गोड सरत्न महाराज तुकोबरायांची सूत्र एका तिळा इतकी जरी अंतकरणात घेतली तर मला असं वाटत नाही पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीवर नाराज होईल. एका तिळा इतकी सूत्र, फक्त तिळा इतकी. आज बीजोत्सव सोहळा आणि रयतेच्या राजांचा जन्मोत्सव सोहळा. या सोहळ्यानिमित्त हा त्रिदिनी नामयज्ञ अखिल सांगवडे गाव ग्रामस्थांच्या वतीने, गावातील जेवढ्या आडनावाची मंडळी असतील, विकासजी तेवढ्यांना धन्यवाद. सगळ्यांची नावं म्हणजे मला पाठ नाहीत. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय विकासजी निमन संपर्क करत होते. त्यांच्यासोबत आध्यात्मिक क्षेत्रातले पांडुरंगजी महाराज सुतळे सुद्धा बोलायचे. आज त्यांचं कीर्तन आमच्या तिकडेच शेलूला होतं, सकाळचं काल्याचं कीर्तन. गोड येण्याचा योग, आनंद आहे आज. मला लवभाऊ फार आग्रह करत असतील, पण मी इतक्या दूर येत नाही. हे कीर्तन देण्याचं कारण मला एरवीच बीजेला यायचंच होतं. मग चालता चालता भरकं बोट होतं, मग दुसरीकडे पुसून घेतला. असं म्हणजे राग येऊ देऊ नका, मला स्पष्ट बोलायची सवय आहे थोडीशी. पण इथे येण्यात आनंद एक. मला माझ्या तुकोबरायाच्या बीजोत्सव सोहळ्याचा योग आला, आणि हा या प्रांतामध्ये, या मातीच्या कणाकणात रयतेच्या राजाचं वास्तव्य आहे. या परिसरातल्या मातीच्या कणाकणामध्ये विशाल आणि कृष्णा नावाची घोडी, विशाल नावाचा घोडा, या घोड्याच्या टापाचा गुंजाव अजूनही या मावळातल्या प्रांतात, ह्या मुळशी तालुक्यात छत्रपतींच्या घोड्याच्या टापाचा गुंजाव अजून सुद्धा आहे. अशा एका परम पावन पवित्र भूमीमध्ये मला माझ्या रयतेच्या राजाच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं सुद्धा अहोभाग्य, सौभाग्य आहे. एरवी कुठं स्थान महात्म्याला फार मोठं मर्यादा असते. स्थानाला फार मोठं महत्व आहे, फार मोठं महत्व आहे. म्हणून हा पवित्र प्रांत आहे, ज्या प्रांतामध्ये आध्यात्मिक शक्तीतले एक आधारीव तुकोबराय आणि राजक सत्तेतले आईत्व प्रेम करणारा राजा, दोघाचा समन्वय ज्या प्रांतात झाला, तो प्रांत किती पुनीत आहे. आणि त्या प्रांतातली तुम्ही आहात. तुम्ही किती नशीबवान आहात.
या मातीच्या कणाकणामध्ये तुकोबरायचं आणि रयतेच्या राजांचं वास्तव्य आहे. धन्य भूमी पुण्य देश वा पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश असं पोषक प्रमाण दिलं की आमच्याकडे नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट. धन्य भूमी पुण्य देश. जिथे वैष्णवांचा वास आहे. रयतेचे राजा नुसते राजा नसून या विश्वातल्या आदरयू वैष्णवांचे पाईक होते, तुकोबारांचे पाईक होते. महापुण्य पावन देश आहे. एखाद्या वेळेस ताकद असेल तर 50 हत्ती सांभाळता येतात, पण 2 शेळ्या नाहीत सांभाळता येत. त्या तुळशीचे पण शेंडे हानीत असतात. विठाला विठाला तो परम पावन आजचा दिवस आहे. या परम पावन जन्मोत्सव सोहळ्यात सांगोडे ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा त्रिदिनी उत्सव, त्याच्यात एका अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं परम भाग्य. काय वानवात काय त्यांचा महिमा, वानु वारंवार हरिभक्त थोर मंडळी. 2च मुद्दे सांगणार तुमच्याकडे आज. 9च्या नंतर पुन्हा प्रसाद असतो. आणि बैल किती महागाईचे घ्या, ट्रॅक्टर किती मोठं भारीचं घ्या, आपला बांध आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या बांधाच्या पलीकडे घातलं की उगं विनाकारण भांडणं होत असतात ना. आपल्या आपल्या चौकटीत काय असेल ते केलं पाहिजे. काय महिमा या लोकांचा. ज्या पुण्य पावन राजांचा जन्मोत्सव आहे त्यांचा एक महिमा सांगतो, आणि माझ्या तुकोबारायांचा एक महिमा सांगतो. हे 2च लक्षात ठेवा. एकदा एका महात्म्याला एका दुधाची गरज होती. दूध वेगवेगळे दुधामध्ये वेगवेगळे सद्गुण असतात. तुम्हाला एक माहित आहे का, गाढवाचं दूध हे लहान लेकरांसाठी औषध असतं. लो भाऊ, आमच्याकडे 150 रुपयाला चमचा इकिला. 1 चमचा 5 ग्रॅम दूध 150 रुपयाला. खेड्यापाड्यात एक ते गाढव घेऊन याचं व्यालेलं, ती गाढवी घ्यायचं का गाढवाचं दूध. मग ज्या घरी ताणं लेकरू आहे त्या बाईनं बाहेर याचं द्या. तिनं लागलीच ते असं पिळायचं आणि 5 ग्रॅमच दूध द्यायचं. ते त्याचे 150 रुपये घ्यायचे. पोटातले 6000 नाहीचे होतात. पण ते मोठ्यानं नाही प्यायचं.
मग मोठ्यांनी जर ते पेलं तर ते उलट्याला आता आणत. हा ते उलट्याला आता आणत. ते मोठ्यांनी नाही प्यायचं. ते बारक्या लेकरांचा जठराग्नी थोडासा कोमल असतो, त्याच्यावर एखादी आजाराचा आघात होत असतो. याच्याकरता ती आजार दूर करण्याची ताकद त्या गाढवाच्या दुधात आहे, गाढवीच्या दुधात आहे. म्हणे मी असं ऐकत होतो लहानपणी, ऊन लागल्याच्या नंतर शेळीचं दूध कानात टाकीत होते. ज्यांच्या पॅन्टीवाल्यानं खरं माना न माना मला काही त्याच्याशी घेणं नाही, पण जुनाट लोकांना माहीत असेल, फार ऊन लागल्याच्या नंतर शेळीचं दूध तळपायला लावायचे, तळ हाताला लावायचे शेळीचं. कारण ती फार वनस्पत्या खातीनं तिच्या दुधात एक सात्विकता आहे. औषधी आहे पण पवित्र नाही बरं. गाढवीचं दूध औषधी आहे, पवित्र नाही. शेळीचं दूध औषधी आहे, पवित्र नाही. गाईचं दूध औषधी अधिक पवित्र आहे. पाहे पा पवित्र आणि गोड. असं शेळीच्या आणि गाढवीच्या दुधाला नाही म्हणलं कोणी. वाघिणीचं दूध औषधी आहे, पवित्र नाही. नाही पवित्र. औषधी औषधी. 4 श्लोक आले पुराणात. व्याघ्रासुयोजन स्थितायाम छावा प्रसवोति स्थितायाम दुग्धाय नैवो हस्तोदकश. सुभाषितांचा श्लोक आहे हा, काय बेचातला नाही. वाघिणीचं दूध हातानं काढताच येत नाही, कारण वाघिणी ही दूध फक्त पिलासाठीच देते, सांभाळणाऱ्यासाठी देत नाही. म्हैस सुद्धा वघारासाठी दूध देते. म्हशीच्या पोराला वघारूच म्हणतात ना तुमच्याकडे. लोक काय म्हणतात पारड. आणि ते रेड्या असल्यावर त्याला काय टोनग म्हणतात का. आमच्याकडे त्याला हाल्या म्हणतात. प्रांत भेद असतो काय. चल किस देश की बोली किस देश की गाली होतीये. त्याच्यामुळे विचारून बोललं पाहिजे माणसानं. रेड्या टोनग हाल्या. आणि मादी असेल तर वघार म्हणतात आमच्याकडं, वघार. मग म्हैस सुद्धा दूध तिच्या पिलालाच देते. मालकासाठी दूध देते का विकास भाऊ? नाही देत, नाही देत. गाय सुद्धा वासरासाठी दूध देते. शेळी सुद्धा तिच्या पिलासाठी दूध देते. पण माणसं बाहुबळानं काढतात. वासरू आखडायचं दूध काढायचं, म्हशीचं लेकरू आखडायचं दूध काढायचं, आणि शेळायचं तर काही विषयच नाही. लगेच तंगड वाढायचं की लगेच दाबायचं. मेचकीत दाबीत की लगेच नाही निघलं खालून झपका. हो सगळं दूध काढ मग तिचे पिलं सोडायचे. आता काय डोमलं पेतेन का ते? काही ठुलं नाही. काही दूध काढणाऱ्याच्या पद्धती बापरे बापरे अशा भारी पाहिल्या. मला वाटते गाईची म्हशीची धार काढताना ते सड म्हणजे गाईचं म्हशीचं स्तन कोरडं झाल्यावर पुन्हा बकेटातलं दूध लाईत होते ना, थोडंसं लावा लागायचं ना. काही माणसं दूध नव्हते लाईत, ते उडण म्हणून. इतके भारी होते पहा. आणि यांच्या इथलं दूध कसं इकत घ्यावं नालायकायचं आहे का नाही. किती पानचटपणा, इतकं हलकटपणा असतो का. एका व्यक्तीला दुधाची आवश्यकता आहे, ते दूध वाघिणीचं पाहिजे. अरे ती अपेक्षा महाराज, चांगल्या गोष्टीची अपेक्षा भंगिऱ्याकडे नाही करायला पाहिजे. भंगिरी कशी पुरवतील तुमची अपेक्षा चांगली? त्याला दर्जेदार माणूस लागेल ना. हा वाघिणीचं दूध प्राप्त करायचं, झुरळ पॅन्टीत घुसल्या, इतक्या उड्या हाणल्या, उड्या हाणून फ्रॅक्चर झाला. नुसतं झुरळ पॅन्टीत घुसलं. आणि त्याला म्हणले आम्हाला वाघिणीचं दूध काढून दे. ते म्हणलं इडे इतकं काय बाप्पा, नाव घेऊ नका ना. मला अशी संडास लागन की पुन्हा कोण्याच हॉस्पिटलमध्ये नीट व्हायची नाही. मला वाघ चित्रातला पाहाल बरा वाटत नाही, तुम्ही दूध काढायला सांगतात. आणि बरं इतकं सोपं नाही ना वाघिणीचं दूध काढणं. तुम्हाला डुकरीन तर माहित असेल, कुत्री माहित असेल. कुत्र्याच्या पुराणामध्ये 6 जाती सांगितल्या. आता भरपूर जाती. आता काय ते संकर झालं त्याच्यामुळं जाती, मला तर असं वाटतं 400-500 जाती असतील कुत्र्याच्या.
नाही तर पुराणात 7 सांगितल्या बरं का. सारमे नावाची जात सर्वश्रेष्ठ जात सांगितली कुत्र्याची. 6 साहित्यिक फार हुशार येतो. मी तर म्हणतो परवाला एक संमेलन झालं, काय ते ऐकलं, त्यांचं ऐकलं मला असं वाटतंय 700-800 महाराज वाळून टाकले तरी ते कमीच पडतो. इतका अभ्यास काही लोकांचा, इतका टोकाचा अभ्यास, इतका टोकाचा. अहो आम्ही 2-4 अभंग पाठ करूनही तुम्ही आम्हाला मानता, ते तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. काही नाही असे ट्रक ग्रंथ पाठ केलेत. हो, पण ते ताकवत नाहीत ती माणसं. अहो समुद्रासारखी महिमेत जीवन जगणारी माणसं आहेत ती. स्वतःला त्याचा आनंद घेणारी लोक आहेत, स्वतःला आनंद. आणि हल्ली काय झालं, बुटकं भर पाणी घेतून त्याला आंघोळ घाली तू, आणि तो तोंडच नाही धुतलं सकाळी, आणि बुटकं भर पाण्यात त्याचं एकीकडचं डोकं तरी भिजत का? हे भिजन हे भिजन, कोणतं शेंडी भिजन. ही सवय लागली आपल्याला. काय अभ्यासू लोक. हे रस्त्याला जी न पाळलेली कुत्रे दिसतात का, याला ग्राम सुखर म्हणतात. 6 जाती कुत्र्याच्या. ही कुत्री न पाळलेली, तिला कोणी मालक नाही काही नाही, ती कुत्री तुमच्या परसदारात जणली. आता गॅस भरपूर असल्यामुळं सरपणाचा काही संबंध नाही. आजही शेतीमध्ये फार्म हाऊस करून राहणारी माणसं आनंद घेतात. फक्त आनंद घेण्यासाठी त्या घरच्या बायका उल्हासदार पाहिजे. हो, जुना आनंद जर घ्यायचा असेल तर पप्याची माय हुशार पाहिजे. जुनानं आनंद घ्यायचा असेल तर पप्याची माय उच कानी नसली पाहिजे, जरा खाली कानाची असली पाहिजे, त्याला उच आनंद घेता येतो. ज्याची पप्याची माय उच कानाची आहे का, मग ती सांगती येताना बर्गर घेऊन या, पॅटीस घेऊन या, हो वडापाव घेऊन या. ही उचकानी ज्याला भेटली त्याला. मग हे जुने आनंद घेता येत नाहीत बरं उचकानीला. हो, आणि ज्याची आता पप्याची माय म्हणजे बायको, तुम्ही काही इडे थोडेचे त्याच्यातले पोटकिडे, त्यातली त्यात पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तुम्ही. आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहेत. आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. नशीबवान माणसं आहेत, पाणी आहे तुमच्याकडे, नेते चांगले लाभले, चांगली गोष्ट आहे. तुमच्यावर जळतो असं नाही. आमच्याकडच्या पोरी इकडे देऊ, तुमच्या संपत्त्या त्याच्याच हातात येणार आहेत, पण कोणाच्या येणार आहेत? विठाला विठाला आणि मग उन्हाळ्यामध्ये 4-5 महिन्याची सरपणाची अवस्था. वाक्य कळायला ना, सरपण चुलीत घालायचं जळतन, त्याची व्यवस्था करून ठेवायची. आणि त्याच्या खाली कुत्री जणली. कुत्री जणली, त्या घरी 7-8 पाहुणे आले. सांगितलं अगं 5-7 पाहुणे आलेत, पिठलं पोळी करा बरं लवकरच. ती बाई म्हणली इकडे या. काय ग, परसदारातलं सरपण आणा ना. काय वेडपठेस, पाहुणे घरी आले, रोज तू सरपण आणती परसदारातलं, आज मला सांगते. अहो मी रोज आणते हो, पण ती कुत्री आपल्या सरपणाखाली जणली. तुमच्याकडे व्याली म्हणतात का? बर, असं सांगा जा मला. व्याली कुत्रीनं 2-4 पिलं दिलते. आता हे जरा टरेबाज होतं. पप्याची माय खाली कानाचीच होती, उच कानाची नव्हती. हो, काहीला पप्याचा बाप येडगळ भेटतो आणि काहीला पप्याची माय येडपट भेटती. नशीब लागतो. संसारात 6 गोष्टी पुण्याने भेटत असतात. त्याच्या सर्वात मोठं पुण्य कोण असेल? पत्नी सद्गुणी भेटणं, आणि स्त्रीच्या जीवनात पती सात्विक भेटणं. हे संसारातलं सर्वात मोठं लौकिक आहे. मी नेहमी सांगत असतो. मी म्हणजे आमच्याकडे बापसाहेब मालक सांगायचे, जी घोडी बसल्यावर पाडून देती तिच्यावर बसल्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. जी घोडी शिडी करते का, शिडी कळालं का तुम्हाला? पुढचे पाय उचलणं आणि बसणाऱ्याला मागं पाडून देणं. अशा घोडीवर बसल्यापेक्षा मामा पायी पायी चाललेलं बरं. कीर्तनात म्हणायचे, माझं वाक्य नाही बरं का, त्यांचं वाक्य. आयंदळ घोडी से पायंदळ भला, आयंदळ घोडी से पायंदळ भला, आणि अवकुसळ बायको शिरांडका भाला. एखाद्या कुंभमेळ्यात अंगाला काव लावून गेलेलं बरं.
कर्कसे संगती दुःख उदंड भजिती दुःख उदंड भजिती कर्कसे संगती दुःख उदंड भजिती दुःख उदंड भजिती कर्कसे संगती दुःख उदंड भजिती दुःख उदंड भजिती सात्विक बायको होती त्याची, कर्कश नव्हती बरं. मी अगोदर सांगितलेल्या पुराव्याला ही पुसतीये. कर्कशी संगती दुःख उदंड फजिती. माझ्या मालकांचं वाक्य, देऊतल्या मालकांचं वाक्य. तिनं सांगितलं, अहो मी रोज एरवी आणते हो, पण आज त्या सर्पाना खाली कुत्री व्याली. तिचे पिलं बाहेर निघेपर्यंत ती सरपण घेऊ देत नाही. ते सरपण तुमचा असेल, ती जागा तुमची असेल, हा ती 5,000 रुपये स्क्वेअर फूटची असेल, तिला काय पैसे कळत, पण माझ्या पिल्लाला तुम्ही त्रास देताल याच्याकरता ती जवळ येऊ देत नाही. डुकरीनीचं तेच आहे. रोज पेपरवर बातम्या पाहतो, अमक्या शेतकऱ्याची पिंढरीच डुकरीने तोडली. ऊसात, मोठ्या ज्वारीत, मोठ्या कापसाच्या पिकात, कारण ती व्यालेली असती ना तिथं. मग व्याल्याली कुत्री जवळ येऊ देत नाही, व्याल्याली डुकरीन जवळ येऊ देत नाही. तुम्हाला एक सांगू का, कोंबडीला बारीक बारीक 5-7 पिला असावा आणि लेकरानं तिच्या पिलाजवळ उपद्रव करा, टाक 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 इतकी करते ती उभी. तिनं टाक 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 केलं की सगळे पिले जवळ येते आणि पंखा खाली घेते. हा अशी चोन घे, त्या पोराला वाटतं आता डोळे फोडते आपले. विहंगमायत पिलियानां पिच्छा सदर्पणेषु जीविताय वात्सल्यायां पिच्छायां अंबरेषु. दर्पण हा शब्द ऑक्सिजन देती, दाबून धरीत नाही, आणि अंबर या शब्दाचा अर्थ कवच धरती. म्हणजे कोंबडी जर आपल्या पिलावर इतकं प्रेम करत असेल तर कुत्रीनं का नाही करावं, डुकरीनं का नाही करावं. याच्या पलीकडचा जर विचार केला तर वाघिणीनं का नाही करावं. वाघीण घेऊ देत असते व्यालेले दूध, जवळ येऊ देत असते. नाही तुम्हाला एक सांगू का, हे सर्व प्राणी आपल्या पिलासाठी दूध देतात, पण काढता येतं. पण वाघिणीचं नाही विकास भाऊ काढता येत, भाऊ नाही काढता येत. पुराणाची मर्यादा आहे. बाहुबळानं जर वाघिणीचं आणि शुभिनीचं दूध काढलं प्रवीण राजे, तर स्तनातून धूर येतो, धूर, अन्यथा गरम वाफ येते, आणि फार प्रयत्न केला तर रक्त येते. अशुद्धात वायुयो नाम धूम्रानां क्रोधायु व्याघ्रां केशरी स्थितयो नैवं गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांनी दिलंय का. बाहुबलाचा जर प्रयत्न केला ऋषी, हो तो दूर येईल, अशुद्ध म्हणजे रक्त येईल, गरम वाफ येईल, दूध नाही येत, दूध नाही येत, निघूच शकत नाही. असं जर निघलं असतं तर सर्कसीतल्या लोकांना वाघिणीचं दूध 5 लाख रुपये तोळा विकलं असतं. औषधी ते दूध. पवित्राच्या बाबतीत मी काही विचकिणार नाही, कारण पवित्र दूध फक्त गाईचं सांगितलं, अष्टादश मालकांनी सांगितलं.
आळंदीतल्या मालकांनी गाईच्या दुधाचं वर्णन, देहूतल्या मालकांनी केलं, संत शिरोमणी नामदेवरायांनी केलं, उद्या परवाला आता पुन्हा षष्टीचा उत्सव आहे, माझ्या पैठणच्या मालकांनी केलं, सर्व मालकांनी केलं. मंगळवेढ्यातल्या मालकांनी सुद्धा गाईच्या दुधाचं वर्णन केलं, चोखोबारायांनी सुद्धा वर्णन केलं. पण बाकीचं आता वाघिणीचं शिविनीचं दूध औषधीच्या बाबतीत बऱ्यापैकी पातंजलीमध्ये याच्यामध्ये सांगितलेलं आहे, चरक संहितेमध्ये. पण पवित्रतेच्या बाबतीत मी नाही ऐकलं. पण जर काढू दिलं असतं तर बऱ्यापैकी लोकांनी फार महागड्या किमतीने विकलं असतं. काय त्यांचा महिमा सांगतोय. गरज एका व्यक्तीला दुधाची, असं पठार होतं डोंगराचं. तार 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 घोड्याच्या टापाचा आवाज कानावर आला आणि आवाज दिला, राजे. गुमास्त्याने आवाज ऐकिला मागच्या घोड्यावरल्यानं, आणि संदेश असायचे त्यांचे. संदेश काय चातुर्य असेल हो त्या काळातलं, काय चातुर्य असेल. मागे मी कालच्या माघवारी आटपल्याच्या नंतर द्वादशी पंढरीत सोडली आणि रात्रीच्या कीर्तनाला कर्नाटकमध्ये होनाळी नावाच्या गावाला गेलो. विद्यमान RTO साहेब आहेत ते संजीव कुमार वाडीकर RTO साहेब आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेलो. तर जाताना एक किल्ला पाहिला. आतापर्यंत मी जेवढ्या JCB पाहिल्या त्या एका JCBला किंवा 2 JCBने मिळून तो दगड उचलतच नव्हता. ते पॉकलँड वगैरे उचली, ते त्याच्या वरचं असते ना वाटतं, ते चेन ब्लॉक वगैरे ते वरचं. आपल्याला काही एवढा अभ्यास नाही, शिक्षण 7वी आहे, त्याच्यामुळे जे येत नाही ते कशाला इचकायचं. मला सगळ्यात सूत्र कळतं, जिला पिठलं येत नाही तिने बासुंदी करायची नाही, दुधाचा नाश होत असतो. जिला धिरडे येत नाही ती म्हणली मी आता काय गुलाबजामुन करते, कशाला येड्यावानं करायला लागली, तुला धिरडे येत नाही, गौऱ्या लावता येत नाही, तू धिरडे कशाला करती. आपल्याला शिक्षण कमी, आगाव कशाला इचकायचं. पण JCBची ताकद पाहिली. शेतात कधी कधी आम्ही पाल्या खांदायला नेतो, बोरीचे झुडपं काढायला नेतो, काट्या आराट्या काढायला नेतो, तर ते चांगलं बुडं असलं ना ती शेपटीकून उचलती, म्हणजे पाठीमागून उचलती. शेपटीकून म्हणजे पाठीमागून JCB उचलती. ते 4-5 बाऱ्या इच केल्या मग ते झाड काढी ती. तर त्या किल्ल्याचे एक पाषाण 2-2, 3-3 JCBला उचलला नाही. तर 350 वर्षापूर्वी माझ्या रयतेच्या राजानं क्रेन नाही, ते तुमचं हायड्रॅक म्हणतात नाही काय, ते नाही, पॉकलँड नाही, JCB नाही, कशाने नेले असतील हे दगड. आताच्या इंजिनियरला, आर्किटेक्टला अजून काय असतील, या सगळ्या लोकांना मला असं वाटतं खूप वेळ सोन्याच्या काळीनं डोकं घासावं लागल. हे कसं केलं असेल रयतेच्या राजांनी. कोण असतील ही माणसं, कशी असतील, काय शिल्प असेल ते. लोकांचं बघितलं असं आगळं वेगळं वाटतं. फोन नाहीत, कसा करायचा पत्रेवर, कुठे आहेत म्हणून काय, पण सगळ्या गोष्टी संकेतावर लक्षात यायच्या. जास्त वेळ जर धूर नुसता ठेवला, नुसतं धुपण ठेवलं तर याचा संदेश वेगळा असायचा. किल्ल्यावर नुसता जाळच केला रात्री तर त्याचा संदेश वेगळा असायचा. आणि एवढ्या तोफांच्या संख्येचे आवाज केल्याच्या नंतर याचा संकेत वेगळा असायचा. ते तुम्हाला मला शत्रूला कोणा कळत नव्हता, फक्त रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठराविक लोकांना त्याचे संदेश कळत होते. आणि म्हणून ही जी विरोधक लोक होते यांना कळायचं कसं कळत असेल होते. ही सूत्र, ही बुद्धी, ही योग्यता रयतेच्या राजांकडे होती, रयतेच्या राजांकडे. आणि संदेशाला दूध पाहिजे. तळ ठोकला, पालं लावली आणि सांगितलं आपण आम्ही तुम्हाला उद्याच्याला दूध देऊन टाकू, काही हरकत नाही, उद्याला देऊ आम्ही दूध तुम्हाला. तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यातल्या काही लोकांनी असं मनात विचार केला. राजे हो म्हणाले, उद्याला तुम्हाला दूध देऊ असं म्हणाले, कुठून देतील. वाघीण शिवीन तर दूध काढू देत नाही,
बरं काढा तर आपल्याकडे पकडलेली नाही ती, जरी पकडली तर व्यालेली असेल का? याचा तर्क वितर्क सात्विकपणानं लावत होते बरं काय ते काही. कारण चांगल्या ही जी लोक नशीबवान होती ना, रयतेचे राजा इतके नशीबवान होते, एक बोटावर मोजले इतके पांचट जर काढून टाकले तर छत्रपतींकडे सगळी सात्विक लोक होती, इमानदार लोक होती, जी प्रभू रामचंद्राच्या सोबत वानर, 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगूळ जितकी इमानदार होती, तितकी इमानदार 18 पगड जातीची लोक छत्रपती शिवाजी महाराजांकडे निष्ठेनं वागत होती. बोटावर मोजणे इतके पांचट भायकलेले होते. मग आता भानगड कशी आहे, तुम्ही किती चांगली गहू घ्या, थोडेसे खडे निघतेच. किती तांदूळ तुम्ही मशीन कट आणा तरी एवढे एवढे तरी त्याच्यात खडे निघतीलच दादा. मग थोडेसे असतील ते. बरं, त्याच्याशिवाय माणसाला उजाळा येत नाही. एक जण म्हणला, महाराज देवानं डुकर जन्मालाच आणायला नव्हते पाहिजे. म्हणलं तो काम पोट दुखत नाही. म्हणलं काय गरज आहे, इतका घाणेरडा प्राणी कशाला जन्माला घातला? म्हणलं तू घाण केल्यावर दुरुस्त करण्यासाठी त्याला जन्माला घातले. तेव्हा त्याचं थुत्तर गपचिक बसलं. लय काही पांचटनं देवाला दोष देतात, देवाने हे असं कशाला केलं असेल. अरे तुला संध्याकाळचा ठिकाणा नाही, पप्याची माय कदरली तुला, तू कशाला देवाच्या काड्या करतो? पप्याची माय कळाली तुम्हाला, त्याची बायको ती कदरली तुला, तू देवाच्या काड्या करतो. एक जण म्हणला, महाराज आंब्याला भोपळे लावायला पाहिजे होते आणि भोपळ्याच्या वेलाला कैऱ्या लावायला पाहिजे होत्या. तर म्हणलं गडे आता माझी तर एवढी पात्रता नाही देव बोलायची, नाही तर देव बोलला असतात मी सांगितलं असतं देवा असं का केलं. पण देव म्हणला असं, बाळा हे नालायक याचं तू काय ऐकतो. आम्ही तिथं जेवलो तर त्याच आंब्याखाली झोपलो. दुपारची वेळ, असे उन्हाळ्याचे दिवस होते, झोप लागली आणि नुकताच आंबा पाडाला आला होता आणि बऱ्यापैकी आंबा जरा ठोकर होता. आम्ही तुमच्याकडे लो भाऊ येताना डाव्या हाताला एक आंब्याचं झाड पाहिलं, चांगली मोठाली आंबे लागली होती, असे लंबे आंबे होते. 2 केळीचा एक, 3 केळीचा एकच आंबा असेल या रोडला. तुम्हाला जन पाहायला उद्या बघा, मी बघितलं होतं, मला जरा आवडत. आपल्याला ज्याची गरज आहे ते पाहिलं पाहिजे. संन्याशान लुगड्याच्या दुकानात जायचंच नाही, कारण तुला बायकोच नाही, कशाला जातो लुगडे घ्या. संन्याशान लुगड्याच्या दुकानात जाऊ नये. आणि ज्याला कधीच दिसत नाही त्यांच्या चष्म्याच्या दुकानात कशाला येडेवानी करायचं? कोणता घालायचा तो चौकशी करूला, 27,000चा कोणता, 65,000चा कोणता, दिसतच नाही तुला. कसं आपण काय तर सुरू बघायचं, आपल्याला शेती आवडते आपण ते पाहा. मग त्या आंब्याच्या झाडाखाली झोपलो, पारी आंबा लागलेला होता. पोपट आला, पोपटाला पाड कळत असतो, त्याच्या देठाला टचका मारल्याबरोबर तो आंबा निसटला आणि त्याच्या नाकावर पडला. आंबा चांगला होता असा, बरं आंबा नाकावर पडल्याबरोबर नाक जरा कवळं होतं. ते त्याच दिवशी रानात आलतं, नाही तर एरवी कंटिन्यू येशीत राहत होतं. गाडीत येशी, घरात येशी, त्याच्या बाथरूम मध्ये येशी. साखरेच्या पोतातला मुंगळा होता आणि बापाच्या जीवावर उड्या हाणणारा होता. त्याच्या कमाईचं नव्हतं ते, बापाचीच कमाई होती. येशी बाथरूम मध्ये पण येशी होती. काय त्याला आता ते माणसानं केलं पाहिजे वैभव, पण किती श्रीमंती असली तरी धोत्राव इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकत असते, चुक गोष्ट. धोत्राव इन कशी करायची? कुत्रे भुकतील ना, ते म्हणतील ना विदेशातलं आपल्या गावात आलं काय. अशा काही गोष्टी नाही केल्या पाहिजे. चेतन मर्यादा असती, मर्यादा. त्याच्या नाकावर त्या आंब्याची कैरी पडली. मला म्हणलं, बाबू महाराज काही म्हणा, लवकर हॉस्पिटलला घ्या. म्हणलं आमचा देव येडाचे. म्हणलं एक सांग का तुला, तुला नीट करतो, हॉस्पिटलला जायची गरज नाही. जराशी आमच्याकडे एक टणटणी नावाचा झाड आहे, त्याची पिळी आणि ते नाकात 2 थेंब टाकले की तो रक्त बंद होते. असं औषध आहे, त्याला कशाला सांगू नावून घेऊन, ते लगेच गेलं असतं पिळायला. हो, पण देव येडा आहे का शहाणा? ते म्हणला येडाचे. म्हणलं ऐक ना, कैरीच्या जाग्यावर जर भोपळा असता तर तू वाचला असता का सुंबळ्या? जर भोपळा असता आंब्याला तर तू वाचला असता का? म्हणला देव हुशार आहे. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर वर्ततसे. त्याच्यासारखा चतुर कोण आहे राजो? सगळे लोक तर्क करत होती. का म्हणले असतील राजे उद्या दूध देऊ? पहाटेचा प्रहरे, सकाळचा आटपलेला आहे नित्यनेम. रयतीचे राजा भगवान शिवजींचे उपासक होते. रयतीचे राजा मा जगदंबेचे उपासक होते. रयतीचे राजा
वारकरी संप्रदायाचे पाईक होते, विटेवरच्या मालकाचे उपासक होते. पहाटे नित्यनेम त्यांच्या पालात आटपला, तळ दिलेला होता त्या तळात, आणि सकाळच्या 8:30 वाजता उंच डोंगराच्या कड्यावर राजे गेलेत. काय त्यांचा महिमा वारंवार, काय महिमा आहे लोकांचा. गेले कड्यावर. कड्यावर गेल्याच्या नंतर 200, 300, 350, 400 फुटापर्यंत उंच, 500 फुटापर्यंत कडा असेल तो, 700-800 फुटापर्यंत उंच कडा. आणि दरीमध्ये नुकतीच अशी इतीत हिरवळ होती, आणि त्या हिरवळीवर 2-3 छावे खेळत होते. नुकतंच सूर्याचे किरण पडलेले होते, प्रकाश पडला होता, साजूक ऊन होतं, आणि त्या उन्हामध्ये ते चिमुकले छावे एकमेकाच्या अंगावर उड्या मारत होती. ते वाघिणीची छावी होती, पिल्लं होती वाघिणीची. राजांच्या लक्षात आलं, पिल्लं इथं आहेत, त्या अर्थी यांची आई बाजूलाच आहे. कारण लहान पिलं आहेत तोपर्यंत कुत्री लांब चरायला जात नाही, पिलं लहान आहेत तोपर्यंत डुकरी लांब चरायला जात नाही. मग त्या अर्थी ह्या इतक्या, या दोघीला इतकी अक्कल आहे, त्या अर्थी वाघिणीला किती अक्कल असेल. ती इथं पिलांना जन्म देऊन मामा दुसरीकडे कशाला जाईल, ती कशी शक्य नाही ती. म्हणजे तर्क किती गोड असेल महाराज, कल्पना करा ना लोकांची. ढाल घेतली आणि ढालीवर अशी तिरकी तलवार तराल दिशी मारली. आकाशात विद्युलतेचा असा चटकार व्हावा, असा छंदशी आवाज निघला, आणि आरामशीर झोपलेली शिकार करून वाघीण, पिलांना पहाटे स्तनपान दिलेली वाघीण इतकी जोरात सांभाळी दिली, 12-12.5 फुटाची उडी हाणली तळेल दिशी. हातात ढाल आणि तलवार होती. सन 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 रयतेच्या राजांकडे ती वाघीण धावत होती. 50-100 फूट अंतर तिने कापलं. छत्रपतींच्या लक्षात आलं, आपल्याला हिचं दूध घ्यायचंय. आपल्या हातातली ढाल आणि तलवार पाहिल्याच्या नंतर आता हातात तलवार असल्या वाघिणीचं काय चालणार आहे. आणि पुन्हा छत्रपतींकडं, ती का गिरगावच्या बाळ्याच्या हातात तलवार आहे का काय आहे का नाही. तलवार मांडी खाली घातली असती, बाळ्या म्हणला असता, बाई तुला कोणी कोण खायचं तर खाय, मुंडक्या कोण खाय, पाया कोण काय नाही. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकायली, तुम्ही छत्रपती आहेत का. मला तरी चरित्र सांगता येते म्हणून मला तरी जर काही कळन. आपण सगळी साधी माणसे, राजे होते महाराज, राजे. पण आपल्या पिलांना वाटत होतं तिला की हे धरून नेतील. या आवेशानं 100-150 फुटाचं अंतर तिनं कापलं. आणि राजांच्या लक्षात आलं, ढाल आणि तलवार तिच्याकडे फेकून दिली. महाराज, प्राण्याला कळत असतं बरं, प्राण्याला कळतंय. असं समजू नका प्राण्याला कळत नाही. तुम्ही ज्या गाईला, घरात 10 माणसं असू द्या, पण गाईला, बैलाला, म्हशीला वेळेला वैरण टाकणारा, वेळेला ढेप खाऊ घालणारा आणि वेळेला पाणी पाजणारा माणूस रातच्या 2 वाजता जरी गोठ्यात गेला तर ती गाय उठून उभी राहणार, तो बैल उठून उभा राहणार, ती म्हसड उठून उभी राहणार. आणि कधीच पाणी पाजत नाही ते जगडा अशी पाहती. हे आपल्या विरोधात प्रचार करीत होतो. असं पाहतेत का तशी मसड पाहणार. महाराज, हृदयाच्या जठरानलो तृप्तावसो उदको शांतिरस्तते वचा सुधा निवारण हितार्थायाम त्वम कृपा पात्रेषु दृष्टियाम. आपल्या तहानेची आणि भुकेची जो काळजी करतो त्याच्याकडे वात्सल्य दृष्टीनं पशु पाहत असतो. कधी बी लक्षात ठेवा. कुत्र शेपटी हालिनार कोणापुढं, तुकडा टाकणाऱ्याकडं. जनावराला कळत नाही असं म्हणता तुम्ही. महाराणा प्रतापांचा चेतक नावाचा घोडा पहा, कळलं नाही त्याला. रयतेच्या राजांच्या सानिध्यात असणारं वाघ्या नावाचं कुत्र कळलं नाही त्याला. गुरुवर्य चातुर्मासी महाराजांच्या कुत्र्याला
वारकऱ्याच्या सानिध्यात भाकरी खाल्ल्या, पंचांगाच्या कर्त्यांचा एकादशीचा वाद मिटीला कुत्र्यानं. ते एकादशी दिवशी भाकरी खात नव्हतं, आणि ज्या दिवशी कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी एकादश असायची. कळत नाही कुत्र्याला, प्राण्याला कळत नाही. कोण म्हणते? लय लोकांच्या पोटेल कळत नाही इतकं प्राण्याला कळत आहे. कुत्र्याला सांगितलं दरुजातून उठू नको, तर रात्रभर कुत्र दरुजात राहील आणि पोट्ट मागच्या खिडकीतून इकित. असे काही काहीला भंगिरी पोर आहेत. तुमच्याकडे पेव नव्हते, आमच्याकडे पेव असायचे मराठवाड्यात. त्या पेवामध्ये आम्ही ज्वारी ठेवायचो. म्हणजे माझ्या लहानपणची गोष्ट, आता नाही. तर गडी बदलल्याच्या नंतर पेव कुठे कळत नव्हता. बैल तर उदरवर्षाला बदलीत नव्हते. तर पहिली ज्वारीचे पोते गाडीत टाकल्याच्या नंतर, गावात गाडी आल्याच्या नंतर वाड्यापुढं कासरा ढिल्ला करायचा. बरोबर जुनी बैल पेवाच्या वरच्या मानीवर 2 पाय ठेवायचे. बैल बाजूला गेले आणि तिथं उकरलं की पेव सापडायचा. महाराज काय ज्ञान असायचं पशुला, काय ज्ञान असायचं. असं म्हणायचं नाही, जनावरांना कळत नसते. भावना आहेत त्यांना सुद्धा. तलवार आणि ढाल फेकल्याच्या नंतर वाघिणीच्या लक्षात आलं, आपल्या सोबत प्रतिकार करायची शक्ती ज्यानं फेकून दिली तो व्यक्ती आपला विरोधक नाही. मिटकवलेला जबडा, आपला विस्कटलेला जबडा वाघिणीनं मिटकून घेतला. तरी पण वाघिणीच्या लक्षात आलं आपण यांना पळून लावावा, आपल्या पिलांना घेऊन जाईल. जवळ आली वाघीण. 50 फुटाच्या अंतरावर वाघीण आल्याच्या नंतर रयतेच्या राजाने काय प्रसन्न मुद्रेनं तिच्याकडे पाहिलं. या विश्वात जगण्याचा प्रत्येकाला अधिकार सारखा आहे ग, प्रभूची लेकरे सारी. या विश्वातल्या प्रत्येक जीव विटेवरच्या मालकाची लेकर आहेत. प्राण्याचा जन्म जरी तुला दिला असेल ग, तरी पण माझ्या इतका तुला अधिकार या सृष्टीवर जगण्याचा आहे. माझी एक गरज आहे ग, मला तुझं दूध पाहिजे. महाराज काय ताकद असेल हो. रयतेच्या राजाने दोन्ही हात जोडले नाही, दोन्ही हात छातीवर ठेवलेत. असे नम्रतेचं लक्षण आहे. नम्रतेचं लक्षण, नम्रतेचं लक्षण तुम्हाला माहित असेल. पूर्वीच्या काळात युद्ध प्रसंगामध्ये हातातलं शस्त्र जर पडलं असेल, पुढचा जर आपल्याला मारत असेल तर आपण हातवरी करायचे, तो मारत नाही. हे नम्रतेचं लक्षण आहे. जनावराला सुद्धा कळतंय. कुत्र जर या गल्लीतलं त्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे जर याच्या अंगावर पडले की हे कुत्र कष्ट घालीत आहे. कष्ट कळालं ना तुम्हाला. दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की समजायचं नम्रतेचं लक्षण. ते कुत्रे चावत नाहीत मग डोबू त्याला. अशी शास नम्रतेचं आहे. माझ्या रयतेच्या राजानं दोन्ही हात छातीवर टेकले. सज्जनांनो, महाराज सात्विकाची मुद्रा, भावनिकाची मुद्रा, कर्तव्यनिष्ठ लोकांची मुद्रा, सदाचारी लोकांची दृष्टी ही पशुला सुद्धा कळत असते. वाघिणीनं तोंड न विस्कटता जिभेचा शेंडा बाहेर काढला आणि रयतेच्या राजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे अंगठे चाटीत होती वाघीण. पाठीवून असं कुरवाळलं, माय दूध पाहिजे. कास केली जवळ, कास. महाराज चातुर्य किती असेल कल्पना करा ना. चातुर्य, विवेक किती असेल माझ्या राजाकडे. वाघिणीचं दूध हे विश्वातल्या कुठल्याही पात्रात थांबत नाही. तेजाबाचा थेंब जर मासावर टाकला तर हाडापर्यंत थांबत नाही. हेच तेजाब अजून वेगवेगळ्या पात्रात टाकलं तर पात्राला जाळून टाकतंय. त्याच्या कितीतरी पटीनं शक्ती वाघिणीच्या दुधात आहे. आता पात्र तरी कोणतं वापरावं. हेम पात्रे सुस्थिता दुग्धानाम व्याघ्रा केशरी स्थितायाम. हेम म्हणजे सोनं. सोन्याच्या पात्राशिवाय वाघिणीचं दूध थांबत नाही. आणि जिरेटोप होता राजांना, जिरेटोप, पण आतून पत्रा होता सोन्याचा, लगेच काढा. आणि नुसता धरला हो. वाघिणी दूध काढू देत असते का. नुसता धरला, भर 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 त्या मुकुटात दूध पडलं. महाराज श्रुती वेडी झाली असेल. श्रुती दिशा वेड्या झाल्या असत्या.
नभ आकाश वेड झाला असेल, त्या प्रांतातले झाड वेडे झाले असतील, हा काय प्रकार असेल? वरच्या देवता वेड्या झाल्या असत्याल, कसं शक्य आहे? छत्रपतींनी कासेखाली मुकुट धरावा आणि त्या मुकुटात वाघिणीने स्वतःचं दूध सोडावा. महाराज छत्रपतींच्या दृष्टीत समोरच्या सात्विक लोकांकडे पाहत असताना आई जितकी आपल्या लेकराकडे पाहते तितक्या हजारो पटीनं छत्रपतींची दृष्टी रयतेकडे पाहत असताना होती, प्रजेकडे पाहत असताना होती. याला राजा म्हणत असते. आताचे राजे मारिते मजा नाही, म्हणून आपण नशीबवान नाहीत. असा राजा आपण जिवंत आहे तोपर्यंत जन्माला येणार नाही. हे राजा आहे महाराज. दृष्टी किती गोड बघा ना. विरोधकाची बाई आलती, विरोधकाची बाई. ती बाई जर नुसती कोंडून ठेवली असती ना तर 6 किल्ले भेटत होते. नुसती कोंडून ठेवली असती, तिच्यावर अत्याचार करायचा नव्हता, नुसती डांबून ठेवली असती तरी 6 किल्ले भेटले असते. पण तिला माय म्हणून वापस केलं. कल्याणच्या सुभेदाराची सून होती. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काय दृष्टी असेल हो तिची. अमावस्याच्या रात्री जिचा प्रकाश पडायचा, काय पुरुषार्थ असेल राजाकडे. महाराज रयतेचे राजांची सुपुत्र शंभूराजे यांना मारण्यासाठी 12 दिवसाचा उपवासी वाघ सोडला. अर्धपोटी बरं. 12 दिवस पाणी अन्न बंद केलं तर वाघ वाचेल कसा? अर्धपोटी. आणि अर्धपोटी ठेवलेला वाघ जास्त चवताळत असतो. तो सळ्या चावीत होता, सळ्या. त्याच्या पिंजऱ्याची गज चावीत होता. आणि शंभूराजांच्या पुढे आल्याच्या नंतर वाघाने जबडा तर इसकटलाच नाही, पण लघुशंका केली. कवी कलशांचं वाक्य. शंभूराजांनी त्या वाघाला प्रश्न विचारला, अरे तू वाघ आहेस, मला मारण्यासाठी तुला अर्धपोटी ठेवलंय, तू मला का मारत नाहीस? ऐका म्हणे, तुमच्या पुढं माझं काही चालत नाही, मी लघुशंका केली, याच्याहून लक्षात घ्या. तुमच्या पुढं 10-5 वाघाची शक्ती काही चालत नाही, ही मी लघुशंका केली, याच्याहून लक्षात घ्या. रडतो कशा करता? मी तुला मारणारच नाही. तुम्ही मारणार नाहीत म्हणूनच रडतोय, कारण तुम्हाला न मारल्यामुळं ते पांचट गोळी घालणारे, आणि पांचटाच्या हातानं मरण्यापेक्षा तुम्हीच माझा जबडा फाडून मारा, मला वीर मरण प्राप्त होईल. महाराज वाघानं शंभूराजाकडनं मरण मागावा, काय काय ताकद असेल महाराज. मग ही माझ्या रयतेच्या राजांच्या सुपुत्रात जर एवढी ताकद आहे, तर असा छावा ज्याने जन्माला घातलाय, ती खान कशी असेल महाराज? त्या ज्या खाणीतली माती इतकी अधिकारी आहे, ती खान काय असेल? काय असेल ते? दृष्टी होती महाराज वात्सल्यासारखी. त्यांच्या एका सरदाराला निरोप गेला. ती पातशाही होती, 6 पातशाही पैकी एक. आणि कल्याणच्या सुभेदारांनी पत्र दिलं, सरकार, शिवाजी भोसलेच्या लोकांनी माझ्या सुनबाईचं हरण केलंय आणि गडावरती दाखल झालेली आहे. ते पत्र आलं आणि ते पत्र उलट केलं. त्यानं मागून दिलं. त्याच्यातलं एकच वाक्य सांगतो, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काय चौकटी कळाल्या असतील त्या कळू दे, पण एक चौकट गोड कळाली. परस्त्रीला माय आणि बहीण म्हणणारा एकच राजा आहे, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज मुसलमानानं ज्याचं कौतुक करावं, 6 पातशाहीपैकी एका पातशाहीनं या आचरणाचं कौतुक करावा.
त्या राजाची दृष्टी किती गोड असेल, कल्पना करा ना तुम्ही. महाराज वात्सल्याची दृष्टी होती म्हणून वाघिणीनं आपण मग त्या दूध काढू द्यावा. ही श्रुती वेडी झाली, ती श्रुती. महाराज विश्वातली कुठलीही शक्ती हे काम करू शकत नाही, म्हणून या अभंगाचं पहिलं कडवं माझ्या राजांना बसतंय. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, वा काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा क्या बात आहे. वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, एक जणांना असं सांगितलं, मला प्रश्न केलता, महाराज हा अभंग संतांच्या बाबतीत आहे आणि तुम्ही छत्रपतींना संत समजता. त्याला सांगितलं, भाडव्या छत्रपती एक संत नाहीत, महाराष्ट्रातली संतच सुखरूप छत्रपतीमुळे आहेत. तू पांचेटीस म्हणलं, आडकीता ठेवून द्याला आणि दाढ आणि सुपाऱ्या फोडायला, तुला अकलीचा कांदा आहे का तुला? महाराज एक लक्षात ठेवा, अजून संस्कृतीवर आक्रमण झालं नव्हतं, इतका दर्जा इतका तरारा माझ्या राजाचा होता. आता पांचट शिकलेल्या लोकांनी संस्कृतीचं मात्र केलंय, म्हणून बाकीची आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर व्हायली. बऱ्यापैकी लोकांना या पवित्र संप्रदायाचं वैभव सुद्धा लोभाव सहन होत नाही म्हणून आक्रमण आहेत. पण विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय तुम्हाला स्वप्नात सापडणार नाही. स्वप्नात महाराज या संप्रदायाचे तत्व बघा. माझ्या तुकोबरायच्या सानिध्यात राहिलेले छत्रपती, त्यांच्याकडे एक नृत्यांगणा आलती. नृत्यांगणा हिला थोड्या अलीकडच्या भाषेत जर सांगायचं झालं तर वारांगणा.
पुन्हा त्याच्या अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर वेश्या. छत्रपतीकडे बघितल्याच्या नंतर, शंभू राजांकडे बघितल्याच्या नंतर शुहानी आणि वाघानी लघुशंका करावी इतका गर्भगळीत वाघ आणि शुंहत होता. पण रयतेचे राजा परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर मान खाली घालीत होते. हा दर्जा होता माझ्या राजाचा, दर्जा होता, दर्जा. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, कमी पक्वादाचे बोल असले तरी चालतील, स्वर कमी असले तरी चालतील, अभ्यास कीर्तनकाराचा कमी असला तरी चालेल, पण आपली बायको सोडून जगात जेवढ्या स्त्रिया दिसतील तितक्याला बघत असताना माय मन, तू एक नंबरचा महाराज आहे, एक नंबरचा महाराज आहे. परस्त्रीला आई म्हणायचं. ती आल्याच्या नंतर गुमास्त्याच्या हाताने व्यथा विचारली, मी नृत्य करते. नकोच न करू ग नृत्य. तू नृत्य केल्याच्या नंतर बऱ्यापैकी पवित्र लोक म्हणजे नास्तिक लोक वाया जातात, पण नास्तिकाच्या कुटुंबातली सगळी लोक नास्तिक नसतात. त्याची बायको नास्तिक नाही, त्याची मुलगी नास्तिक नाही, त्याचा मुलगा नास्तिक नाही, त्याचे बाबा नास्तिक नाहीत, त्याची आई नास्तिक नाही. ह्या एकट्या हरामखोराने तुझं नृत्य ऐकायचं आणि घरची संपत्ती तुझ्या पायावर टाकायची. घरच्या लोकांना भिकारी करून टाकलं ना बडव्यानं. मग तू नृत्य बंद कर ना. तर ती एक शब्द चेतन बुवा न बोलता, अक्षय बुवा एक शब्द न बोलता तिनं फक्त पोटावर हात ठेवला होता. तर रयतेच्या राजानं सांगितलं, जोपर्यंत तू विश्वातला श्वास घेतेस तोपर्यंत तुला किराण्याची कमी पडणार नाही. पोटासाठी नाचते म्हणे मी. काय दखल असेल महाराज, काय कर्तव्य दक्ष राजा असेल, काय कर्तव्य दक्ष राजा असेल. आता आक्रमण झालंय. पैसा भरपूर झाल्याच्या नंतर काल पाहिला मी रात्री 3:15 3:30 वाजता आळंदीला पोहोचलो. कीर्तन आटपल्याच्या नंतर एका गावातून गाडी येत असताना हळदीचा कार्यक्रम होता. रात्री 1:30चा सुमार असेल, 1:30 ते 1:45 वाजलेले असतील. आणि रात्रीच्या 1:30 1:45 वाजता डीजेच्या तालावर अफाट श्रीमंत घरच्या बायका नाचत होत्या. अफाट. कारण बंगला लक्षात आला, ते काय ऊस तोडणाऱ्याचा बंगला नव्हता. ते पाहिल्याबरोबर पटका पडल इतका उंच बंगला होता. आणि त्या घरच्या पाहुण्या काही गरीब नसत्या. रात्रीच्या प्रकाशात विद्युत रोशनीची झल्लाट, तो डीजेचा आवाज आमच्या गाडीचे पत्रे दाबीत होता. काय वाटत असेल रयतेच्या राजाला, काय वाटत असेल माझ्या देहूतल्या मालकांना. नका चुका, नाही न करायच्या चुका, नाही चुका करायच्या. मागे एकदा मी बोललो, बाईने नाचू नये, मला बऱ्यापैकी फोन आले. महाराज मग आम्ही आनंद कवा घ्यायचा. नाचायचा का? नाचण्याचा आनंद असतो बाईनं. बाईने हरिपाठ म्हणताना नृत्य करावा, पण बाई हरिपाठ म्हणत असताना तिच्या बाजूला बायकाच असावा तर नृत्य करावा. हो, बाईने पुरुषात पदन्यास करायचा नाही. अधो पापा भय जघिन्या नाम. त्याच्या पुढचं जो इतकं कठीण वाक्य नकोय, आपण माफी मागून असू नाही, पदन्यास करायचा नाही. नाही नाही. चला, कुलवान घरच्या स्त्रीने, कुलवान घराण्यातल्या स्त्रीने पुरुषाच्या पुढे पदन्यास आध्यात्मिक क्षेत्रात पण करायचा नाही. पदन्यास. मागे मी भगवान वैद्यनाथाच्या नगरीच्या बाजूला, परळीच्या बाजूला एक गाव आहे.
त्या गावात होळंबे आडनावाचं एक घर आहे. 85 ते 90 वयाची म्हातारी आहे. 85 ते 90 वयाची म्हातारी आहे. ती म्हातारी 12-13 वर्ष झालं अंथरुणावर आहे. बंदी भगवद्गीता पाठ आहे. पूर्ण भगवद्गीता. त्या घरी गेलो मी, म्हातारीच्या बाजावर बसलो आणि फोटो काढला. बाजूला नातू बसलेल्या, नातवाच्या हातात भगवद्गीता दिली. सांगितलंय 7वा श्लोक काढ रे, 8वा श्लोक काढ रे, या अध्यायातला 9वा श्लोक काढ रे, आणि तो श्लोक सांगायचा. मी स्वतःच्या गालात मारून घेतली. बाळा, कधी शिकली असेल म्हातारी, कधी शिकली असेल? गीता पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, गाथा पाठ करा. माझ्या माईनो, तुमच्या चपलाला हात लावून दर्शन घेतो. तुम्ही पुराण पाठ करा, रामायण पाठ करा, भागवत पाठ करा, मोठ्या वैभवात भजन करा. तुम्ही तुमच्यात करा. माझ्या रयतेच्या राजाला आवडेल. किती 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 संस्कृतीचं मात्र केलं, किती मोठं आक्रमण झालंय. नवरदेवाचा परिणय निघल्याच्या नंतर फक्त पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी अशी पोरं नाचत होती. रोमान्वष्टम नैवाती जायते, ओष्टम रोमाती न जायते. रोम म्हणजे मिशी, ज्याच्या ओठावर मिशी आली नाही अशी लेकरं नवरदेवाच्या पुढं नाचत होती. आक्रमण झालं. दाभणासारख्या ज्याच्या मिशा आहेत आता ते नाचायलेत. आता पुन्हा एक आक्रमण झालं. नवरदेव घोड्यावरून उतरून नाचायलाय. आता पुन्हा एक 4थं आक्रमण झालं. त्याच्या करवल्या सुद्धा नाचायल्यात. आता पुन्हा एक 5वं आक्रमण झालं. त्याच्या सानिध्यात त्याच्या पाहुण्या राहुण्यातल्या विष्ट मित्रातल्या महिला सुद्धा नाचायल्यात. प्रगती नाही राजो, प्रगती. धर्म तो न करे काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे. धर्म तो न करे काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे. तुका म्हणे नीका रा, न विचार करणे नीका, न विचार करणे नीका. न विचार वा 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 वा, राजा आहे प्रमाणाचा. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या गावी कीर्तनाला यायचे आणि दिंडी प्रदक्षिणामध्ये फुगडीचा कार्यक्रम. महाराजांचं वय त्यावेळेला 55 असेल. अक्षय महाराज आणि एका महिलेला फुगडी खेळण्याची इच्छा झाली. महाराज म्हणले, मी तुझ्यासोबत नाही खेळणार. मला त्यावेळेच पाठ होतं. प्रचंड भागवत पाठ करायचं महिलेनं. कोण म्हणते तुम्हाला भागवत नाही सांगायचं? तुम्ही सांगा, रामायण सांगा, कीर्तन सांगा, प्रवचन सांगा. आपला दर्जा सांभाळून सांगायचं. एक म्हण होती, ज्या स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे त्या स्त्रीकडे वक्र दृष्टीनं पाहत असताना हजारो वाघाचं बळ असलेल्या हरामखोराला विचार करावा लागेल. तिच्या चारित्र्याचा, तिच्या शिलाचा एक दर्जा, एक अलौकिक असतो, अलौकिक असतो. सामान्य नाहीत तुम्ही. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. महिलांनी फुगडी पती सोबत खेळायची, महिलांनी फुगडी भावासोबत खेळायची, बापासोबत खेळायची.
कारण करद्वयाय जायते संलग्न पापायाम चेता सर्व स्थितेषु त्वचा भयस्थितुरंद्रा. शास्त्र. महाराज काय लिहून ठेवलं इतकं गोड. फ्रीज मधली घट्ट झालेलं लोणी विस्तवापाशी ठेवलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे. फ्रीज मध्ये ठेवलेलं घट्ट झालेलं लोणी विस्तवापाशी ठेवलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे. एकांत स्त्री आणि पुरुष आल्याच्या नंतर काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे. महाराज त्याच्यासाठी तुकोबाराय व्हावं लागेल. जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास पैसनो. एका अभंगातलं एक शेवटचं कडवं इतकं गोड होतं. मालक म्हणले देऊतले, बाई तुला जर पतीच पाहिजे असेल, भ्रतार पाहिजे असेल तर काय नर थोडे त्या पृथ्वीवर. चला एक 10 मिनिटात पुरावा सांगतो, वेळ होऊन गेली आपली. अक्षय महाराज एक मुस्लिम समाजाचा त्यांचा धर्मप्रचारक होता. मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक. आणि त्याच्याकडे एक त्याच्या स्नानाची, त्याच्या त्या तीर्थाची, त्याच्या रोजच्या पाणी पिण्याची व्यवस्था, एक त्याच्यासाठी स्वतंत्र कुंड, बारव, एक विहीर होती. तिला मध्ये उतरायला पायऱ्या होत्या. मामा त्या मुस्लिम समाजाच्या धर्मप्रचारकाचं नाव आहे अनगड शाह नावाचा फकीर. फार मोठा फकीर तो. महाराज माझं असं मत आहे, माझंच मत नाही, मोठ्यांचं असं मत आहे, दुसऱ्याला नाव ठेवल्याच्या नंतर आपला धर्मवरी जात नसतो. शेजाऱ्याला जर 10 क्विंटल तांदूळ झाले असतील तर आपण त्याच्या तांदळात म्हशी घातल्यावर आपले वाढतील का? आपल्याला 12 क्विंटल तांदूळ होण्यासाठी त्यानं काय मशागत केली करावं लागेल तर आपली तांदूळ वाढतील का? त्याच्या तांदळात मशीन गाई घातल्यावर वाढेल? आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या काय त्रुटी येतात ह्या दुरुस्त करणे, त्यावेळेला आपला धर्म उंच जाईल. महाराज धर्म उंच देण्यासाठी धर्मातल्या लोकांचं अनुकरण गोड असावा. तंबाखू खाऊ नये, गुटखा खाऊ नये, बिड्या ओढू नये. हा भागवत चालू होतं. भागवत चालू असल्याच्या नंतर मग मध्ये भजन घेतलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना महाराजांना अशी मांडी घातलेली, तुम्ही जसे बसले तसे. पुढून तर आता भागवत असल्यामुळं पुढच्याला काही कळत नव्हतं, पण इकडच्यांना इकडच्याला कळालं. महाराजाचं धोतर हालू लागलं. तर मी म्हणलं मांडी खाजवा, पोट खाजवा, कंबर खाजवा, डोकं खाजवा. आता कोणालाही गुदगुली होत असती ना, घामानं म्हणा कशानं, पण धोतर हालत होतं. आणि भजन चालू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. काय महाराज, मी तर म्हणलो यानं कुठंच विद्या घेतली असेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ. भागवतावच चुनान ते टरकल झटकून टाकले. भागवतावच उतरल्या म्हणलं भडव्या तुला कोण्या नरकात टाकावं यमाला सुद्धा विचार करावा लागेल. हरामखोरा, आणि तू भागवत ऐकणारे ते नरकालाच जातील. महाराज धर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांनी नियमाच्या चौकटी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण नाही व्यसन करायची महाराज, कारण आपल्या पाया पडतात लोक, पाया पडतात, आपल्या पाया पडतात. काय दर्जा पाहते तो आपला? फक्त एकच दर्जा, गळ्यात तुळशीची माळे आणि ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करतो म्हणून आमच्या पाया पडतात लोक. म्हणून आम्ही नीतिमत्ता सांभाळायला पाहिजे. चला
मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक आहे, त्याच्या त्या आंघोळीच्या, त्याच्या त्या तीर्थामध्ये, त्याच्या त्या पाण्यामध्ये त्याला न्याच म्हणतात. आणि त्याच्यामध्ये रामेश्वर शास्त्रीने उडी मारली. बलशाली होते रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान होते. प्रवीण बुवा प्रचंड विद्वान होते. संस्कृतचा गाढा अभ्यास होता रामेश्वर. ती उगी पदवी नव्हती पत्रिकावर टाकलेली. रामेश्वर शास्त्रीची पदवी ओरिजिनल होती. माझ्या लहानपणी, माझा नुकताच जन्म झाला असेल त्यावेळेला महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. काशी विद्यापीठातून पुरेपूर मार्कानं पास होऊन येणारे महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री. काय शास्त्री होते महाराज. अण्णांचं कीर्तन लोक ऐकत असतील नवल नाही, अण्णांचं कीर्तन दर्जेदार कीर्तनकार ऐकत होते, हे नवल होतं. काय तुकोबरायर बोलायचे अण्णा. आरती शब्दावर एकदा ऐकिलं, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा. फार दिवसापूर्वी एक वाक्य ऐकिलं मी अण्णांचं. काय महात्म्य होते महाराज. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान. महाराज विद्वत्तेचं बळ झालं आणि काही गरज नव्हती त्या बारवात उडी टाकायची. तरेल दिवशी उडी टाकली. बरं सेवक होते त्या अनगडच्या फकीराचे, मना केलं तरी उडी टाकली. हे देखो भला काय तो, हे हिंदीत बोलत होतं म्हातारं. हिरव्या रंगाचं दुडकं डोक्याला बांधलेलं, हिरव्या रंगाचीच लंगोटी होती. आता जर तुम्हाला अनगडच्या फकीर पाहायचे असतील तर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनातला ओरिजिनल फोटो पहा. मंबाजी गोसावी आहेत, रामेश्वर शास्त्री आहेत, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हिरवे कपडे घातलेला अनगडच्या फकीर आहे. अहो तुकोबरायची घोंगडीची घडी करीत होता तो. काय विद्वत्ता असेल, काय दर्जा असेल त्या कीर्तनाचा, काय व्यासंग असेल त्या भक्तीचा. आणि उडी टाकल्याबरोबर शिष्याला विचारलं, कोण रे म्हणले. त्याला सांगितलं तरी ते ऐकले नाही. ठीक आहे म्हणले, पवत राय. म्हातारच होतं ते काय दुसरं फकीर होतं काय, दुकानात दुपण काढणार असं ते. अशी ती इस्त्या त्याची टाकली, असं फकीर होय ते. महाराज हा फकीर म्हणजे ब्रह्मविद्याच्या अधिकाराचा होता. आपल्या भक्ती संप्रदायातल्या एका माणसाकडे भिक्षा मागायला गेलं तर 13.5 क्विंटल गहू टाकले होते तरी भरलं नव्हतं कटोर. सिद्ध फकीर आहे, ब्रह्मविद्याच्या दर्जाचा फकीर आहे तो. तुकोबरा येडे होते कोणाला असं जवळ बसू द्यायला. ते का आमच्यासारखी महाराज येतोय 10-5 हजाराचं पाकिट दिलं की चल तू या बनेलीत होतो. तुकोबरा होते महाराज. सोने रुपया मृत्यु के समान, माणिक पाषाण खडे जैसे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, किंवा आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. या तत्वावर आरूढ लोकांते ह्याला काय गरज आहे या पातळ्याची. अहो राजांना म्हणावं, तुम्ही तळाहिता इतक्या जमिनीचे राजे असताल, आम्ही त्रिभुवनीचे राजे. तिही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. इथं बी आम्ही मालक आहेत, स्वर्गातही मालक आहेत. आतळ वितळ सुतळ रसातळ तळातळ पाताळ तिथंही आम्ही धनी आहेत. काय वैभव महाराज, काय वैभव. तैरते रहना याचा अर्थ पोहत राय. रामेश्वर शास्त्री पोहण्यात पारंगत होते आणि पोहले, पण किती वेळ पोहते. पाण्याच्या बाहेर आले की शरीर पेटूत लागलं. असा 10च अंगावर इस्तू टाकल्या इतका पुन्हा उडी टाकायची. 4-5 घंटे गेले, शिष्याला मेळ लागला. आले शिष्य, काय करा, ओले कपडे गुंडाळ, काही गुंडाळ. ते थोड्या वेळात कपडे वाळू लागले की पुन्हा तेंभाच, मरतो रे.
मग रामेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजी सांगायचे पखालीत टाकले. जिनच्या पॅन्टीवाल्याला पखाल कशी कळन? पखाल फक्त जुन्या लोकायला कळती. पखालीला 4 तोंड, वरचे 2 आणि खालचे 2. वरच्या 2 पाणी टाकायचं आणि खालच्या 2 रानात सोडायचे. हे पखाल. कालिदासाच्या काळात पखालीचं वर्णन केलं. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. अकाले वर्षतम मेघम तस्यहं कुलबालिका. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही, वरी बसलेत पण शंकर नाहीत, आकाशात ढग नाही तरी पाणी देते. तिला पखाल म्हणतात. ती कोळ्याची मुलगी होती बरं का. आणि कालिदासाला जिंकण्यासाठी आलेलं रुग्ण तसंच बोंबलत पळत गेलं बरं का. या 39 मुली होत्या, 39. त्याच्यातली एक सांगितली पुन्हा कधी आल्यावर बघू. सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. काय विद्वान, काय पवित्र आहे माझ्या देशात. काय विद्वत्ता, सामान्य आहे का ताकद. पखालीत टाकलं तोंड बाहेर आणि वरी ती वही धरली. शंकरावर आता हार धरत असतात. चैत्र महिन्यामध्ये एक माठ ठेवत असतात पिंडीवर. आणि मग चाच कुठं तर तुकोबरायकडे आले. तुकोबराय वाकत वाकत बाहेर आले. वेगात सांगतो, शास्त्री तुम्ही आले? अहो मला निरोप दिला असता तर मी आलो असतो. काय झाले? काही नाही म्हणे. फकीराच्या त्या बारवात उडी टाकली, त्यानं शाप त्याला तर ते राहिना. बाहेर निघलं की चांग पेटायले. कागद घेतला, काय होतं धरायला, तसाच कागद मांडीवर टेकला आणि तिथंच लिहिलं, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. मला वाटतं या अभंगावर कीर्तन छत्रपतींनी ऐकिला असावा, म्हणून वाघिणीचं दूध काढा असावा. या अभंगावर कीर्तन ऐकिला असावं रे त्याच्या राजांनी. व्याघ्रहीन खाती सर्पतया. आणि अभंग वाचा. पखालीतच सगळं शरीर बाहेर, तोंड काढलं आणि तिथून वाचिला. पखाल फोडून मथर बाहेर आलं. आणि मग फकीर तापलं. मी दिलेला शाप शमन करण्याची ताकद कोणात आहे कळाली तुकोबराय. मग भिक्षा मागायला गेलं. तर तुकोबराय इतके 1300 क्विंटल गहू टाकल्यावर कटोरं भरत नाही. तर तुकोबरायच्या घरी पिठानं भरलेला हातच नुसता असा झटकीला तर कटोरं भरलं. तो मोराच्या पेंडीनं तुकोबरायच्या कन्येचे पाय झटकीत होतं आणि तुळशीपाशी येडे घालीत होतं फकीर. तिथून पुढे तुकोबरायचा श्रद्धा झाला. महाराज काय ताकद असेल, काय त्यांचा महिमा. वानू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी विढोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. दुपारी गोड आनंद. देहूतल्या मालकांचं सर्व स्थळांचं दर्शन. तुकोबराय जे जन्मस्थळ तिथलं दर्शन. माझ्या देहूतल्या मालकांनी ज्या शिळेला पाड देऊन भजन केलं त्या ठिकाणचं दर्शन. हरेश्वराचं दर्शन. ह्या सर्व आतमधल्या पूर्ण मंदिरातलं दर्शन दुपारी मोठ्या श्रद्धेने विश्वस्त
नितीन महाराज असतील मोरे, आदरणीय पंकजी महाराज गावडे असतील, सध्या माझ्या तुकोबारायाविषयी इतकं त्यांच्या अंतःकरणामध्ये मला असं वाटतं त्यांच्या अंतःकरणातले तुकोबाराय सध्या मोजत असताना पारडच नसेल. डोंगरावरचं फार मोठं मंदिर व्हावं, एवढी तळमळ एवढी तळमळ एवढी तळमळ त्यांची. आणि सारखं जिथे कीर्तनाला जातील तिथं नाना प्रकारचा धनादेश प्राप्त करतात. आणि तो सर्व धनादेश माझ्या तुकोबारायांच्या गोडशा मंदिराला एक दर्जेदार पाषाणाचं मंदिर, की ज्या पाषाणाला हजारो वर्षाचा आयुष्य आहे, अशा एका दर्जेदार पाषाणाची दिव्य वास्तू दिव्य मंदिर तुकोबारायांचं व्हावं, हा मानस आदरणीय पंकजी महाराज गावडे त्यांच्या अंतःकरणात. आम्ही दुपारी फुलाच्या कीर्तनाकरता हजर होतो आणि नंतर बऱ्यापैकी संगती लाभली, सर्व दर्शनं वगैरे सगळी झाली, बऱ्यापैकी खूप त्यांची संगती दुपारी लाभली. महाराजांना सुद्धा प्रणाम. एका पवित्र स्थळी माझ्या रयतेच्या राजाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सांगवडे ग्रामस्थांच्या वतीनं हे आयोजित केलेला 3 दिवसाचा ज्ञानयज्ञ नामयज्ञ आणि या परमपावर यज्ञामध्ये एक छोटीशी आहुती टाकायचं काम मला सुद्धा